Hello dear students. Today we are going to learn a very interesting and important lesson from your Environmental Studies textbook part 1 standard 4, and the lesson's name is Home Remedies for Simple Illness. Remedy means something that makes you better when you are ill or in pain. तुम्ही आजारी असताना तुम्हाला बरे करणारे असे काही उपाय किंवा उपचार. आणि इलनेस म्हणजेच आजार. सिंपल इलनेस छोटे आजार आणि त्यावर घरगुती उपचार. नाव कॅन यू टेल? ऑब्झर्व द पिक्चर्स गिवन बिलो and answer the following questions. Why is this boy's arm in plaster? Could we have put his arm in plaster at home? या मुलाचा हात प्लास्टरमध्ये का बांधलेला आहे आणि आपण घरच्या घरी प्लास्टर करू शकतो का? This boy's arm is plastered because his arm is fractured. Fracture means crack of bones. So the boy has to be taken to the doctor and do the plaster, as we cannot do the plaster at home. Now, why has this girl been brought to a doctor? This girl is running with temperature, means she has mild fever. So she has been brought to the doctor. Now let us learn about illness. When we are well, we feel hungry at the right times. जेव्हा आपण अगदी व्यवस्थित असतो तेव्हा आपल्याला वेळच्या वेळी भूक लागते. We sleep well at night. रात्री आपण छान झोपतो. We have no complaints about digestion. आपल्याला डायजेशनबद्दल कोणत्याही कंप्लेंट्स नसतात. आपलं जे अन्न आपण रोज खातो ते व्यवस्थित छान पचतं, छान डायजेस्ट होतं. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली वी फील रिफ्रेश्ड ऑन गेटिंग अप इन द मॉर्निंग. आणि सकाळी जेव्हा आपण उठतो झोपेतून तेव्हा आपल्याला अतिशय छान वाटते, आपण फ्रेश फील करतो. वी डू नॉट फील टायर्ड इवन इफ वी हॅव बीन ॲट वर्क. आपण छोटी छोटी कामे केली तरी आपल्याला थकवा वाटत नाही. बट समटाईम्स फॉर सम रिझन वी फॉल इल. पण काही वेळी आपण आजारी पडतो. सखू हॅड अ स्लाइटली सोर थ्रोट. सोर थ्रोट म्हणजेच घसा दुखणे. सखूचा थोडासा घसा दुखत होता. स्टील शी हॅड सम आईस्क्रीम. आणि तरीसुद्धा तिने आईस्क्रीम खाल्ले. द नेक्स्ट डे हर थ्रोट हर्ट अँड शी फाउंड इट डिफिकल्ट टू सॉलो म्हणजेच गिळणे. दुसऱ्या दिवशी तिचा घसा हा फार दुखू लागला आणि तिला गिळताना त्रास होऊ लागला. मदर मेड हर गागले विथ वॉर्म सॉल्ट वॉटर बिफोर अँड आफ्टर स्कूल फॉर 2 days. गागले म्हणजेच गुळण्या करणे. सखूला गिळताना त्रास व्हायला लागला म्हणून आईने तिला मिठाच्या गरम पाण्याने गुळण्या करायला सांगितल्या. ऑन द 3rd day सखूज थ्रोट हॅड स्टॉप्ड हर्टिंग. आणि तिसऱ्या दिवशी सखूचा घसा दुखणे थांबले. का थांबले? कारण सखूने मिठाच्या गुळण्या केल्या होत्या म्हणून. दिस वॉज अ सिम्पल इलनेस अँड शी सून फेल्ट बेटर अगेन. सोर थ्रोट घसा दुखणे हा एक साधा आजार आहे. घरगुती उपायाने तो बरा होतो. सखूने तेच केले. 2 दिवस सकाळी आणि संध्याकाळी मिठाच्या गरम पाण्याने गुळण्या केल्या. त्यामुळे तिला बरे वाटले. अ फोर्टनाईट लेटर 15 दिवसांनी सखूज ताई फेल इल. सखूची ताई आजारी पडली. शी वॉज रनिंग अ टेम्परेचर. तिला ताप यायला लागला. हर आईज हॅड बिकम येलो. तिचे डोळे पिवळे झाले होते. शी डिड नॉट फील लाईक इटिंग एनिथिंग. तिला काही खावेसे वाटत नव्हते. मदर टूक हर टू द डॉक्टर. आई तिला डॉक्टरांकडे घेऊन गेली.
द डॉक्टर सेड दॅट ताई हॅड जॉन्डिस. आणि डॉक्टर म्हणाले की ताईला जॉन्डिस झाला आहे. जॉन्डिस म्हणजे काय? कावीळ. द डॉक्टर ॲडवाइज्ड हर टू टेक कम्प्लीट रेस्ट फॉर 3 weeks. डॉक्टरांनी असा सल्ला दिला की 3 आठवडे कम्प्लीट रेस्ट करायची आहे, आराम करायचा आहे. शी ऑल्सो टोल्ड हर टू ईट ॲज लिटिल ॲज पॉसिबल ऑफ थिंग्स विच कंटेन ऑइल, घी और बटर. ऑइल, घी असणारे पदार्थ कमीत कमी खायला डॉक्टरांनी सांगितले. दिस वॉज नॉट अन इलनेस दॅट कुड बी क्युअर्ड इझिली. हा लवकर बरा होणारा आजार नव्हता. आपण पाहिले की सखूचा घसा दुखत होता. घरच्या घरी उपचाराने तिचा घसा दुखणे थांबले. पण सखूच्या ताईला काय झालेले होते? जॉन्डिस. आणि तो लवकर बरा होणारा आजार नव्हता. आणि बरे होण्यासाठी डॉक्टरांची ट्रीटमेंट घेणे गरजेचे होते. राईट और रॉंग. श्रीपती अँड हिज यंगर सिस्टर तारा वर वर्किंग इन द फील्ड. श्रीपती आणि त्याची छोटी बहीण तारा हे शेतामध्ये काम करत होते. अ स्नेक बीट श्रीपती. श्रीपतीला साप चावला. आफ्टर बायटिंग श्रीपती द स्नेक रिगल्ड अवे. रिगल्ड अवे म्हणजे वळवळ करत निघून जाणे. श्रीपतीला साप चावल्यानंतर साप वळवळ करत निघून गेला. नीदर ऑफ देम गॉट अ प्रॉपर लुक ॲट द स्नेक. नीदर ऑफ देम म्हणजेच त्या दोघांनीही, श्रीपती आणि त्याची बहीण तारा या दोघांनीही साप व्यवस्थित पाहिला नाही. बट नोईंग दॅट इट वॉज अ स्नेक दॅट हॅड बीटन हिम, श्रीपती वॉज व्हेरी फ्रायटेंड. पण साप चावला हे श्रीपतीला कळाले, त्यामुळे श्रीपती खूप घाबरला. ही शाउटेड लाऊडली फॉर हेल्प. पीपल केम रनिंग. आणि मदतीसाठी श्रीपतीने जोरात आरडाओरड केली. पीपल केम रनिंग आणि लोक मदतीसाठी धावून आले. तारा वॉज सेईंग दॅट श्रीपती शुड बी टेकन टू द तालुका प्लेस ॲट वन्स. तारा म्हणत होती की श्रीपतीला लगेचच तालुक्याच्या ठिकाणी घेऊन जाऊयात. द गव्हर्मेंट हॉस्पिटल देअर वुड हॅव द अँटीस्नेक बाईट इंजेक्शन टू गिव्ह श्रीपती. तालुक्याच्या गावात गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलमध्ये साप चावल्यानंतर जे इंजेक्शन देतात ते इंजेक्शन तिथे आहे. आपण श्रीपतीला तिथेच घेऊन जाऊयात. बट नो वन पेड एनी अटेन्शन टू हर. पण कोणीही ताराचे काहीही ऐकले नाही. पीपल क्विकली गॉट द बुलक कार्ट रेडी अँड पुटिंग श्रीपती इन इट टूक हिम टू द विलेज टेम्पल. आणि मग तिथल्या लोकांनी काय केलं? बुलक कार्ट तयार केली आणि त्या बुलक कार्टमध्ये श्रीपतीला बसवले आणि गावाच्या एका मंदिरात घेऊन गेले. दे कॉल्ड द विलेज मांत्रिक. आणि त्यांनी गावाचा एक मांत्रिक होता, त्या मांत्रिकाला बोलवले. ही लेड श्रीपती ऑन अ बेड ऑफ नीम लीव्स अँड बिगॅन टू चांट मंत्राज अगेन्स्ट द ॲक्शन ऑफ द स्नेक्स पॉयझन. इथे या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे, या लोकांनी श्रीपतीला बुलक कार्टमध्ये बसून गावाच्या मंदिरात नेले आणि गावचा एक मांत्रिक होता, या मांत्रिकाला त्यांनी मंदिरामध्ये बोलवले. मांत्रिकाने काय केले? नीम लीव्ज, आपले कडुलिंबाचे पानं असतात, त्या पानांचा बेड तयार केला आणि त्यावर श्रीपतीला झोपवले आणि मंत्राज म्हणायला लागला. कशासाठी मंत्रा म्हणायला लागला? ते स्नेक चावल्यानंतर स्नेकचं जे पॉयझन आहे ते बॉडीमध्ये गेलेलं असतं, मग ते पॉयझन उतरवण्यासाठी हा मांत्रिक मंत्र म्हणू लागला. व्हॉट डू यू थिंक? डू द मंत्राज ॲक्ट अगेन्स्ट द स्नेक्स पॉयझन? तुम्हाला काय वाटतं? मंत्र म्हणल्यामुळे सापाचं विष हे बॉडीमधून निघून जाईल का? वॉज इट राईट ऑर रॉंग टू ब्रिंग श्रीपती टू द विलेज मांत्रिक? हे बरोबर आहे की चुकीचं आहे? श्रीपतीला सापाचं विष उतरवण्यासाठी मांत्रिकाकडे नेणे हे बरोबर आहे का की चुकीचं आहे? वुड यू हॅव टेकन श्रीपती टू द मांत्रिक ऑर टू द गव्हर्मेंट हॉस्पिटल? तुम्ही काय केलं असतं? श्रीपतीला मांत्रिकाकडे नेलं असतं की गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये नेलं असतं? अगदी बरोबर, तुम्ही श्रीपतीला गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्येच नेलं असतं, कारण गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये साप चावल्यावर सापाचं पॉयझन आपल्या बॉडीमध्ये जातं आणि ते पॉयझन
उतरवण्यासाठी इंजेक्शन असतं. ते इंजेक्शन गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये मिळते. सून श्रीपती फेल्ट बेटर. बट वॉज दॅट बिकॉज द मंत्राज ॲक्टेड अगेन्स्ट द स्नेक पॉयझन? ऑर वॉज द स्नेक नॉन पॉयझनस अँड द मांत्रिक गॉट द क्रेडिट इवन व्हेन ही डिड नॉट डिझर्व इट? लवकरच श्रीपतीला बरे वाटायला लागले. पण तुम्हाला काय वाटतं? श्रीपतीला बरे कशामुळे वाटले असेल? मांत्रिकाने मंत्र म्हणून विष उतरवल्यामुळे की तो स्नेकच पॉयझनस नव्हता? कशामुळे श्रीपतीला बरे वाटत असेल? अगदी बरोबर, तो स्नेक नॉन पॉयझनस होता. त्यामुळे श्रीपतीला बरे वाटू लागले. पण सगळे क्रेडिट कोणाला मिळाले? मांत्रिकाला, जेव्हा की तो मांत्रिक डिझर्व करत नव्हता. होम रेमेडीज. If an illness is one that gets cured readily, one can try a home remedy. जर आजार चटकन बरे होत असतील तर घरगुती उपायाने ते बरे केले जाऊ शकतात. डू यू रिमेंबर सखूज मदर मेड हर गागले हर थ्रोट विथ वॉर्म वॉटर अँड सखू फेल्ट बेटर इन अ डे ऑर टू? तुम्हाला आठवतं आहे? लेसनच्या सुरुवातीला आपण पाहिलं होतं. सखूच्या आईने सखूला गरम पाण्याने गुळणे करायला सांगितले होते. गागले म्हणजेच गुळणे करणे. मिठाच्या गरम पाण्याने गुळणे केल्यामुळे आपला घसा जर दुखत असेल तर तो 2 ते 3 दिवसामध्ये लगेच बरा होतो. एल्डरली एक्सपिरियन्स्ड पीपल इन द फॅमिली समटाइम्स सजेस्टेड सच क्युअर्स. आपल्या घरामध्ये वडीलधारे अनुभवी लोक असतात. ते आपल्याला अशा प्रकारचे उपाय सुचवत असतात. If we have a cold, we can inhale steam at bedtime or take hot fomentations on the chest. जर आपल्याला सर्दी झाली असेल तर आपण गरम वाफ घेतो किंवा हॉट फोमेंटेशन म्हणजेच शेक किंवा गरम शेक घेतो आपल्या छातीवर. If someone is vomiting as a result of a fever or indigestion, it is better not to insist on him or her having a meal. वोमिट म्हणजे उलटी, फीवर म्हणजे ताप, इंडायजेशन म्हणजेच अपचन. फीवरमुळे, तापामुळे किंवा इंडायजेशनमुळे उलटी होत असेल कोणाला तर त्याला खाण्याचा आग्रह करू नये. इन्सिस्ट म्हणजेच आग्रह करणे. तर त्याला खाण्यासाठी आग्रह करू नये. ॲट मोस्ट दे शुड बी गिवन अ कूल लेमन शरबत अँड समथिंग लाईट लाईक दही भात टू ईट द नेक्स्ट डे. फार तर अशा वेळी त्याला लिंबाचे सरबत द्यावे आणि दुसऱ्या दिवशी लाईट असे हलके फुलके दही भात खायला द्यावे. इफ समवन हॅज अ कट, ब्रूज ऑर अ स्मॉल वुंड, इट शुड बी वॉश्ड विथ क्लीन वॉटर अँड डॅब ड्राय. ब्रूज म्हणजेच खरचटणे आणि वुंड म्हणजे जखम. जर कोणाला कापले, खरचटले किंवा छोटीशी जखम झाली तर स्वच्छ पाण्याने ती जखम, ते कापलेलं ठिकाण किंवा खरचटलेलं ठिकाण धुवावे. पाण्याने स्वच्छ करावे आणि कोरडे करावे. अ टिंचर ऑफ आयोडीन मे बी अप्लाइड टू इट. आणि त्यावर टिंचर आयोडीन लावावे. देन इट शुड बी कवर्ड विथ क्लीन कॉटन अँड बँडेज्ड. त्यावर स्वच्छ कापूस ठेवून जखम बांधावी. Even if an illness appears to be minor, it should never be neglected. Neglected म्हणजेच दुर्लक्ष करणे. आजार छोटा वाटला, छोटा दिसत असला तरी त्याकडे दुर्लक्ष कधीही करू नये. रिमेंबर, होम रेमेडीज हॅव लिमिट्स. होम रेमेडीजला सुद्धा लिमिट्स असते. इफ अ पर्सन डज नॉट कवर इन अ डे ऑर टू or if the illness worsens, one must go to a doctor. जर एखाद्याचा आजार हा 1 किंवा 2 दिवसात बरा झाला नाही किंवा तो अजून वाढला तर लगेचच डॉक्टरांकडे जायला हवे. डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. Without a doctor's advice, one should never take any medicine that must be swallowed. Swallow म्हणजेच गिळणे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे औषध घेतले नाही पाहिजे. People who provide health services
to society. A service that takes care of the health of the people and provides treatment for those who are ill is called a health service or medical service. लोकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या, आजारांवर उपचार करणाऱ्या सर्व्हिसला हेल्थ सर्व्हिस और मेडिकल सर्व्हिस असे म्हणतात. Big towns and cities have doctors, clinics and hospitals. मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये डॉक्टरांचे क्लिनिक्स किंवा हॉस्पिटल्स असतात. बट इन मोस्ट सिटीज अँड इन रुरल एरियाज देर आर गव्हर्मेंट हॉस्पिटल्स अँड प्रायमरी हेल्थ सेंटर्स टू. रुरल एरिया म्हणजेच ग्रामीण भाग. पण बहुतेक सिटीजमध्ये किंवा ग्रामीण भागांत गव्हर्मेंट हॉस्पिटल्स आणि प्रायमरी हेल्थ सेंटर असतात. पेशंट्स कॅन गेट ट्रीटमेंट ॲट कन्सेशनल रेट्स देअर. कन्सेशनल रेट्स म्हणजेच सवलतीच्या दरात. आजारी लोकांना तिथे सवलतीच्या दरात उपचार मिळतात. द म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स ऑफ बिग सिटीज ऑल्सो रन हॉस्पिटल्स दॅट प्रोव्हाइड मेडिकल ट्रीटमेंट. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स त्यांचे हॉस्पिटल्स चालवतात आणि तिथे लोकांना मेडिकल ट्रीटमेंट मिळते. नाव व्हॉट वी हॅव लर्न फ्रॉम दिस लेसन. सम इलनेसेस आर क्युअर्ड क्विकली. क्युअर म्हणजेच बरे होणे. काही आजार हे लवकर बरे होतात. बट देर आर सम दॅट डू नॉट गेट क्युअर्ड क्विकली. मायनर इलनेसेस कॅन बी क्युअर्ड विथ होम रेमेडीज. एक्सपिरियन्स्ड elderly people in the family know of such home remedies. For a cold, one can inhale steam or take hot fomentations. A lemon sharbat is good for someone who is vomiting. Now always remember, mantras, incantations, magic spells and charms do not cure any diseases or illnesses. मंत्रतंत्र, अंगारे धुपारे, गंडे दोरे यांनी आजार बरे होत नसतात. So that's all for today. We will meet again in our next video, which is based on question and answers of this lesson. Do watch that video to understand this lesson better. Link is given in the description box below. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.